श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन म्हणजे एक अज्ञात वाटचाल आहे. कधी दुपारच्या उन्हासारखी झणझणीत, तर कधी संध्याकाळच्या गार वाऱ्यासारखी मृदू आणि विसाव्याची. पण प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगळे अनुभव येतात. कोणी आपलं वाटतं, कोणी आपल्याला परख करतं. पण हाच तर जीवनाचा अस्सल स्पर्श असतो, ज्यामुळे आपण बदलतो, घडतो आणि जगायला शिकतो. श्रोतेहो, आजच्या काळात माणूस झपाट्यानं पुढे जातोय, पण नात्यामधलं सौंदर्य मात्र मागं पडलंय. आपलं कोण, खरं कोण, कोणी माझ्यासाठी आहे का, या प्रश्नांची उत्तर आपण बाहेर शोधतो, पण ते अंतर्मनात असतात. नातं हे केवळ रक्ताचं नसतं, ते जपलेलं, समजून घेतलेलं आणि वेळ दिलेलं असतं. श्रोतेहो, काही वेळा परकी माणसं आपली वाटतात, कारण त्यांनी दिलेला भावनिक आधार आपल्याला सुखावून जातो. आणि काही आपली माणसं इतकी निर्ढावलेली असतात की त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा आपण एकटे पडतो. श्रोतेहो, दुःख, तणाव, अपयश हे जीवनाचे अपरिहार्य भावंड आहेत. परिस्थिती आपल्याला झुकायला भाग पाडते, पण त्या झुकण्यातच खरं मोठेपण असतंय. अपयश हे फक्त थांबण्याचं कारण नसून ते यशाकडे वळण्याचं वळण असतं. म्हणूनच प्रत्येक वादळात उभं राहणं म्हणजे फक्त बळ नाही, तर आपल्यातल्या सोची ओळख आहे. श्रोतेहो, गावकी, भावकी, समाज, सगळे सोयरे हे सगळे एका मोठ्या नाटकाचे पात्र आहेत. कधी टाळ्या वाजवतात, कधी टीकास्त्र सोडतात, पण त्यात आपण कुठे आहोत, आपली माणुसकी कुठे आहे, हे सतत तपासावं लागतं. यशाच्या टप्प्यावर गर्दी होते, पण अपयशाच्या छायेखाली एकटं उभं राहणं हीच खरी परिपक्वता असते. श्रोतेहो, टेन्शन हे आजच्या काळात गरज वाटायला लागले, कारण शांत राहणं म्हणजे कचरा आहे का असं समजलं जातं. पण वास्तव हे आहे की शांत राहणं, संयमानं परिस्थिती हाताळणं ही यशस्वी माणसाची ओळख आहे. आज शब्दांची रेलचेल आहे, पण भावनांची टंचाई वाढते. नात्यांची कल्पना सोशल मीडियावरची रिॲक्शन झाली, पण नात्यांचा अर्थ अजूनही वेळ देणं आणि पाठीशी उभं राहणं हाच आहे. श्रोतेहो, आज जे विचार घेऊन आलोय, या विचारांमध्ये आयुष्याचं संपूर्ण चिंतन दडलंय. हे विचार केवळ ऐकण्याचे नसून रोजच्या जगण्यात समजून घेण्याचे आहेत. कारण माणूस हे केवळ शरीर नाही, ती भावना आहे, विचार आहे आणि अनुभवाने बनलेला असतो. हेच विचार, हेच अनुभव तुम्हाला मनाच्या खोल भागात घेऊन जातील, मुळापासून हलवतील आणि तुम्हाला विचार करायला लावतील. खरंच मी कोणाच्या सोबत चालतोय आणि माझ्यासोबत कोण चालतंय, याचं उत्तर इथं सापडेल. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शब्द जरी सोपे असले तरी भावना खोल असल्या पाहिजेत, कारण संवादातली माणुसकी हीच माणूस ओळखते. नातं शब्दांपेक्षा भावना जपतात. स्वतःचं मन हीच खरी भावके. बाकीचे सगळे परिस्थितीवर प्रेम करणारे. मनाचं ऐका, तेच कायम तुमचं राहतं. नातं टिकवायचं असेल तर कधी कधी चुकीवर झाकण घालावं लागतं, कारण प्रेम हेच अंतिम सत्य असतं. प्रामाणिक नातं चुकांवर नाही, समजुतीवर उभं असतं. सत्य हे त्रासदायक असतं, पण ते शेवटी आधार बनतं. सत्याला वेळ लागतो, पण ते अपराजित असतं. ज्यांनी अपयश पचवलंय त्यांनाच यश साजरं करता येतं. अनुभव हे जगण्याचं धन आहे. गावात तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक नसेल, पण चुकांची चर्चा गावच्या शेवटच्या गल्लीपर्यंत पोहोचते. गावकीत माणूस मोठा नसतो, तर चर्चेचा विषय बनतो. दुःख असो की यश, दोन्ही मन तयार असलं की सांभाळता येतं. म्हणूनच
मन मोठं ठेवा, जग जिंकता येईल. विसरून जायचं नसतं की कोणी आपल्यासाठी वेळ दिला होता तेव्हा त्याचं मोल किती होतं हे समजत नाही. सहवास हा नात्याचा श्वास असतो. माणसं बोलतात आपलं म्हणून, पण त्यांना वेळ आणि गरज असेल तेव्हाच. खरंच आपण शब्दापेक्षा वाट पाहणं मोठं असतं. जीवन म्हणजे वाटचाल कोणाच्या सोबत सुरू होते, पण शेवट स्वतःच्या पावलावर होतो. आपली साथ शेवटी टिकते. यशात मित्रांची गर्दी असते आणि अपयशात स्वतःची सावलीही साथ सोडते. याच अनुभवावरून माणसं निवडली जातात. टेन्शन ही सवय आहे, समाधानी कल आहे. ज्याच्याकडे दोन्हीचा ताळमेळ आहे तो खरा आनंदी आहे. परक माणूस आपल्याला आधार देतो आणि आपलं माणूस ओझं वाढवतं. हे जीवनाचं वास्तव आहे. माणूस ओळखायला काळ नाही तर प्रसंग लागतो. गावकी आणि भावकीमध्ये नेहमी एक गोष्ट विसरली जाते, माणुसकी. अहंकार, स्पर्धा, चर्चांमध्ये आपण नात्यांची माती करतो. स्वतःवर विश्वास ठेवला की परिस्थिती कितीही वाईट असो मार्ग सापडतोच. कारण अंधारात ही चांदणी दिसते जर डोळे उघडे ठेवले तर. दुःख हे एकट्यानं झेलायचं असतं आणि आनंद वाटून टाकायचा असतो. दोन्हीचा समतोल आयुष्याला अर्थ देतो. जेवढं यश जवळ येतं तेवढंच एकटं वाटायला लागतं. लोक टाळ्या वाजवतात पण हातात हात द्यायला कमी पडतात. नात्यात डोंगरा एवढे गैरसमज असले तरी मनात जर मी तुझा आहे असं वाटत असेल तर सगळं मिळतं. कारण नातं मनाचं असतं, अहंकाराचं नव्हे. आपली माणसं दुःखात किती साथ देतात हे महत्वाचं नाही, ते दुःख झालं असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव हेच खरं प्रेम दाखवतं. माणसातली माणुसकी भावनेतूनच ओळखू येते. परिस्थिती आपल्याला झुकायला भाग पाडते, पण ती आपली किंमत ठरवत नाही. डोकं वर ठेवा, वारा किती असो, झाडे आभाळाशी भिडतात. अपयश हे यशाच्या सावलीसारखं असतं. दोघं एकमेकांशिवाय पूर्ण होत नाही. अपयशाच्या शिदोरीतच यशाची दिशा दडलेली असते. कधी कधी परख माणूस एवढं आपलं वाटतं की आपलं माणूस परख वाटायला लागतं. नातं रक्ताचं नसतं तर भावना जपण्याचं असतं. नात्यातील अंतर शब्दांनी नाही तर वेळ न देण्यानं वाढतं. कधी वेळ द्या, कारण आयुष्यभर सानिध्य मिळत नाही.